हे बघा मित्रांनो, आता थोडं थोडं धुकं आहे ना, वाऱ्याने बाजूला व्हायला लागले बघा. कापूस पिचल्यागत कसं धुकं पळतंय बघा, वरच्या दिशेने सरकत चाललंय हळूहळू. आणि जसं सृष्टीचा एक एक आविष्कार, एक एक अलंकार, दागिना म्हणू आपण. जसं की हिरवीगार झाडं, सुंदर असं पावसाने साचलेलं पाणी, थुई थुई नाचणारे झरे, आणि एकंदरीत भात शेती आहे. लोकांनी केलेलं बघा शेत आहे, भाताची शेती आहे. ही माझीच आहे खरं तर, माझ्या भावाने लावलं आहे इथे. आणि ह्या ठिकाणी बघा तुम्ही, खालून येणारा जो प्रचंड असा जो धुक्याचा जोर आहे ना, असा वरती येतो, पण हवा नसली ना की तो थांबून राहतो. आणि त्यामुळे काय होतं की आजूबाजूचं दृश्यमान एकदम कमी होतं, आपल्याला दिसतच नाही समोर. आता बघा, मी याच ठिकाणी अजूनही उभा आहे. म्हणजे एक व्हिडिओ काढला त्याआधी काहीच दिसत नव्हतं मला इथे, पण आता तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं मोकळं व्हायला लागलं आहे. आणि ही जी झाडं, जसं की तुम्ही पाहू शकता, आम्ही ह्याला खूप चांगलं नाव धुक्याचं, म्हणजे साधारण आमची शेती ह्याच बाजूला आहे, आमचे गुरं वगैरे सगळे इकडेच चरायला येतात. आणि आम्ही यांना धनगरवाडा म्हणतो. म्हणजे इथे आधी धनगर वस्ती असावी कदाचित. ह्याच साईडला बघा, इथे समोर तो तो दिसतो, तिकडे धनगरवाडा म्हणतो आम्ही त्याला. आता कदाचित इथं पूर्वी असेल म्हणूनच ते नाव पडले धनगरवाडा. आता तिथं काहीच नाही तसं बघायला गेलं तर, मोकळा माळच आहे, अगदी हिरवागार झालेला माळ आहे. आणि त्यानंतर पलीकडच्या बाजूला प्रचंड धुकं. अगदी बघायला गेलं तर धुकं नसतं ना, तर एक पलीकडे गाव दिसलं असतं आपल्याला, शेळीम म्हणून. पण मित्रांनो, ते दिसत नाही, कारण त्याचं हे धुकं बघा. आता बघा, तो माळ दिसतच होता, पुन्हा झाकायला लागला. पुन्हा हे हे जे आता आपण भात शेती बघत होतो, जी माझ्या भावाने लावले, ती भात शेतीसुद्धा बघा ना, पुन्हा पुन्हा आलं खालं धुकं आलं. आणि त्या धुक्यात आहे ना, सगळं हरवून चाललं आहे बघा. सगळं सगळं बघा, किती मस्त वाटतं. चिंब, आता मी इथं अनुभव करतो, म्हणजे तुम्ही नुसतं बघताय की बाबा धुकं कसं आहे, गार कसं आहे, छानपैकी वातावरण कसं आहे. हे वातावरण तुम्ही बघताय, म्हणजे अनेकांनी पाहिलं असेल, जे लोणावळ्याला जातात, महाबळेश्वरला जातात, किंवा तुम्ही कुणी इथे जातो, माथेरानला वगैरे जातात, तर हे लोक अनुभव घेतात. पण तोच अनुभव आता इथं मी घेतो आहे. कारण जसं की प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि पाहणं याच्यात खूप फरक आहे. आता इथं मी हवेचा गारवा जो तो जाणवतो बघा, म्हणजे तोंडात तर गरम वाफसुद्धा निघते. जशी आता या मोसममध्ये निघायला हवी त्याप्रमाणे बघा ना तुम्ही. आता हे दाट धुकं असं खालून आलं, परत कापूस पिंजल्यागत असं पिंजून पिंजून वरच्या दिशेने निघून गेलं, पुन्हा थोडी उघडी, थोडा पुन्हा मोकळं होत चाललं आहे. हा सगळ्यांना निसर्गाचा लपंडाव एक अविस्मरणीय दृश्य असतं बघायला. हे बघा, आता हा तुम्हाला माळ अगदी प्रचंड क्लिअर वाटतो, एकदम असा गार 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 गार, जसा गालीच्या हातरून ठेवला बघा, छान गालीच्या टाकला असं वाटते ना. असं बघा तुम्ही, तुम्हाला दिसेल. तुम्ही जर अनुभवलंही असेल, अनेक जण हल्ली निसर्गाच्या सानिध्यात जात असतात, फिरत असतात, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो की कदाचित तुम्हालाही तो आवडेल. आणि या ठिकाणी बघा, आता तुम्हाला तो सोंडेच्या माळाचा पुढचा भाग दिसू शकतो. कारण मगाशी आपण पाहिलं, त्या धुक्यामुळे पुढे दिसत नव्हतं, अजिबात दिसत नव्हतं. पण आता धुकं तिकडनं कमी व्हायला लागलं, आता तुम्हाला तिकडचा माळ दिसायला लागला समोर. तो दिसतो बघा, त्याला आम्ही बोंडीचा माळ म्हणतो. तिथून पुढे गेलं की सोंडेचा माळ, एकदम जसं की हत्तीची सोंड असते ना, त्या सोंडेप्रमाणे एकदम असा डोंगराचा एक सुळका फार पुढे गेला आहे. आणि तो असा सोंडेसारखाच एकदम कट, जसं आपलं रायगडवर आपण बघतो ना टकमकटोक, त्याप्रमाणे त्याचा तो हिस्सा आहे. आणि तो हिस्सा आहे ना, असा एकदम पुढे असा गेला आहे. आणि म्हणून, आणि वरून सपाट आहे बरं का. आम्ही गुरं वगैरे चालत असतो, बैल गाई म्हैस सगळं तिकडे चालत असतो. एका बाजूला आमची शेती आहे, आणि त्या माळाने वगैरे आम्ही जनावरं चालत असतो. आमची शेतीसुद्धा आहे. पण सांगायचं एक की एवढं मस्त नयनरम्य दृश्य आहे ना, की दोन्ही बाजूने कडे, ताशीव कडे आहेत, जे खाली उतरतात शिवतर खोऱ्यामध्ये. आणि हा जो वरचा पट्टा ना सपाट, जो तुम्हाला तिकडे दिसतोय तो बघा, तर तो आहे ना, हे बघा, आता जरा क्लिअर वाटला ना. ते खालून पाऊस आला ना, त्याने धुकं बाजूला केलं, म्हणून आता बघायला मिळते आपल्याला. तो बघा, तो जो सोंडेचा माळ आहे ना, तिथं गेल्यावर अतिशय रमणीय अनुभव असा मिळतो. तुम्ही पाहू शकता. आता हे माकडीचं झाड आत्ता आपल्याला ओपन झाड म्हणून वाटते. मगाशी आपल्याला कसं वाटत होतं, एकदम असं गुच्छ असल्यासारखं, पुष्पगुच्छ असल्यासारखं. हे बघा, तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी
पाऊस आलेला आहे, बारीक बारीक पाऊस पडतो, मी भिजतोय खरं, पण आता तर थोडंसं शूट करूयाच असं वाटलं मला, म्हणून मी पुन्हा एकदा शूट करतोय. बघा ही आमची भात शेती, हे बघा हे असं धुकं, हे तिकडं त्या आमच्या धनगरवाड्याच्या त्या बाजूला प्रचंड आलेलं धुकं, हे बघा ही अशी छोटी छोटी खुरटी झाडं, आणि हे जे पाणी तुंबलं आहे ना, ही भात शेती, पण भात लावलेलं नाही त्याच्यात, म्हणून ते मोकळं राहिले. आणि ह्या बाजूचा जो वरचा भाग आहे हा धुक्याचा, इथून वरच्या बाजूने जो रोड जातो, जो धारमंडपकडनं असाच येतो, शिळी कोण राजवडी करत करतो असा पसुरे मार्गे भोरला जातो, असं एक वरच्या साईडला एक रोड आहे. अशा पद्धतीचा हा एकदम डोंगराळ भाग, पण अतिशय रमणीय, निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांना त्याचं कौतुक नाही. पण आपल्यासारखं काय, आता मी बाहेरून नाहीच, माझं जन्मगावच हे आहे आणि मी इथलंच आहे, पण मी सध्या बाहेर राहतो शहरात. मी परत आलो ना की मला हे खूप अप्रूप वाटतं, कारण मी इथं जगलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे आणि इथल्या मातीत खेळलो आहे सगळ्या गोष्टी. त्याचं मला त्या पुन्हा पुन्हा आठवणी मला ताज्या होतात आणि फार छान वाटतं. मग मी असं पुन्हा व्हिडिओ करतो आणि माझ्या आठवणींना पुन्हा संग्रहित करायचं काम करतो. हां, तर या ठिकाणी मी थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. धन्यवाद.